नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण स्वानंदीला कळणार आहे की समरच्या जीवाला धोका आहे. ते जे स्टेजचं गेट आहे ते पडलेलं आहे. तेव्हा मात्र स्वानंदी भयानक अशी कासावीस होणार आहे आणि ज्या माणसाने हे सगळं केलेलं आहे त्या माणसाला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा तिथे सर्वांच्या समोर नाव येतं ते म्हणजे मल्लिकाचं, तेव्हा मात्र आता जो धक्का बसणार आहे तो मात्र खूप भयानक असा असणार आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण स्वानंदीला खूप राग आलेला आहे. कारण समोरच्या बाबतीत हे सगळं करणारी मल्लिका आहे आणि स्वानंदी मात्र मल्लिकावरती हात उचलणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समरला सुद्धा थोडंसं नवल वाटणार आहे, कारण स्वानंदी एवढी पॅनिक का झालेली आहे आणि त्यामुळं आजी मात्र जाम खुश होणार आहे. तर इकडे समर हा पूजेसाठी बसलेला असतो आणि समरच्या डोक्यात काहीच नसतं. स्वानंदी आणि त्याचबरोबर अधिरा दोघीही तयार होत असतात. त्या दोघींच्या बाबतीतही खूप मोठी गोष्ट घडलेली असते, कारण त्यांना माहीतच नाही आहे की त्यांच्या समरच्या बाबतीत तिथे काय होत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता तिकडे धावत येते ती म्हणजे अर्पिता आणि सांगू लागते की तिकडे अपशकुन झालेला आहे. ते जे स्टेजचं गेट आहे ते समरदादाच्या अंगावर पडलेलं आहे आणि समरदादाच्या जीवाला धोका आहे. इकडे मल्लिका आणि अंशुमन तिथेच असतात आणि त्याचबरोबर ते दोघंही बघत असतात की नक्की काय होणार आहे. समरसाठी स्वानंदी धावत येते, पाहते तर काय, त्याच वेळी तिला धक्का बसतो. समरला ती सावरते. समरला काहीही झालेलं नसतं आणि समर मात्र तिच्याकडे पाहतच राहतो, कारण ती एवढी भावूक झालेली असते की डायरेक्ट येऊन समरला ती घट्ट मिठी मारते. कारण तिला कळतच नाही आहे की काय झालंय आणि कशामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणून तिने समरला मिठी मारलेली असते आणि त्याचबरोबर समरकडे ती पाहतच राहते. समरला धक्का बसलेला असतो. समर तर व्यवस्थित असतो. तेव्हा स्वानंदीला तो म्हणतो, काय झालं? तेव्हा स्वानंदी म्हणते, तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे तुम्हाला लागलं वगैरे नाही आहे ना? तेव्हा मात्र समर म्हणतो, नाही मला काहीच नाही झालं, गेट नाही पडलेलं माझ्या अंगावरती. आता मात्र स्वानंदीला धक्का बसतो. तेव्हा स्वानंदी म्हणू लागते की आत्ता तर मला असं समजलं होतं की तुमच्या अंगावरती गेट पडलेलं आहे. तेव्हा समर म्हणतो, हो पडायला लागलं होतं ते गेट, पण मी बाजूला झालेलो आहे. आता मात्र तिकडे बाहेर जाते आणि स्वानंदी निघालेली असते. त्याचवेळी स्वानंदीसोबत निकिता असते आणि इकडे अंशुमन त्याचबरोबर अर्पिता त्या सगळ्याजणी बोलत असतात आणि त्यांचं बोलणं अशा पद्धतीने चाललेलं असतं की जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपले सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत आणि आपण प्रत्येक वेळेस तोंडावर पडत आहोत. आता आपल्याला शांत राहून चालणार नाही. आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळं हे लग्न थांबलं पाहिजे. आणि त्या माणसाला ओरडत असतात आणि त्याचबरोबर त्या माणसाला ते दोघंही म्हणत असतात की काय केलेलं आहे तू? तुला साधा एक काम करता आलेलं नाही? असं म्हणत त्या माणसावरती ते ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र स्वानंदी तिथून जाते आणि तिच्या कानावरती तो शब्द पडतो. त्या क्षणी स्वानंदी त्या अर्पिताला त्याचबरोबर मल्लिकाला खेचतच बाहेर आणते. म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे? त्या दिवशी सुशला जे दूध दिलं होतं ते दूध पण माझ्यासाठी पाठवलेलं होतं. म्हणजे त्या दुधामध्ये पण तुम्हीच हे सगळं मिक्स केलेलं होतं आणि आत्ताही तुम्ही याच पद्धतीने वागत आहात. आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे आणि त्यासोबतच तुम्हाला असं वाटतही नाही की तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं करत आहात ते चुकीचं आहे आणि आताही तुम्ही लग्न ओढण्यासाठी हे सगळं करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही लग्न होणारच आहे. जसं समर सरांनी सांगितलेलं आहे तसंच होणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हे लग्न थांबू शकत नाही. सुश पण म्हणत असते की हो, मला त्या दिवशी जे दूध दिलेलं होतं ना ते यांनी दिलं होतं आणि ते ताई तुला द्यायला सांगितलं होतं, पण तू म्हणाली की नको आहे तुला आणि म्हणून तू ते दूध मला प्यायला सांगितलं. मग मी ते दूध पिलेलं होतं आणि त्यानंतर मला हे सगळं झालेलं आहे. आणि मग मात्र आता वाट लागलेली असते ती म्हणजे या अर्पिताची. तिला कळायचं बंद होतं, कारण तिला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे? सगळं आपल्यावरच कसं उलटलंय? सगळे प्लॅन तर आईने केले होते आणि आपण का अडकत चाललेलो आहोत याच्यामध्ये, असं तिला वाटू लागतं. तेव्हा ती म्हणते की या सगळ्यामध्ये आईचा हात आहे. आईलाच वाटत आहे की हे लग्न होऊ नये, कारण आपली अधिरा जी आहे त्या एवढ्या साध्या घरात जाऊ नये. हे सगळं जेव्हा समोर येत असतं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर आता मात्र सगळेजण विचार करू लागलेले असतात, कारण अधिराच्या बाबतीत हे सगळं घडत होतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता समरच्या जीवाला धोका निर्माण व्हायला लागलेला आहे या गोष्टीची भीती
आजीला सुद्धा वाटत असते, आजी म्हणत असते की बस झालं, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता यापुढे एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. आणि मग मात्र मल्लिकावरती ओरडायला सुरुवात करते. स्वानंदीला तर एवढा राग आलेला असतो. स्वानंदी म्हणते, गोष्टी माझ्यापर्यंत होत्या तोपर्यंत ठीक होत्या, हे लग्न मी आणि समर सर आम्ही दोघंही करत असलो तरीही ते फक्त अधीरा आणि रोहनसाठी करत आहोत, त्यांच्या जीवासाठी करत आहोत. तुमचीच मुलगी आहे ना, तिच्या बाबतीत असा विचार करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे. आणि पुन्हा जर का समर सरांच्या बाबतीत काही करण्याचा, वेडवाकड्या करण्याचा जर काही डाव केला तर गाठ माझ्याशी आहे. म्हणजे लग्नाच्या वेळेसच स्वानंदीने जो हिसका दाखवलेला आहे त्यामुळं इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे मल्लिका, अंशुमन आणि अर्पिताची. कारण स्वानंदी म्हणत असते की त्याआधीही तुम्ही जे काही प्लॅन केलेले होते, माझ्या वृद्धाश्रमाच्या बाबतीतलेही जे गोंधळ केलेला होता त्याबद्दल मी कधीच काही बोललेले नाही, कारण मी प्रत्येक वेळेस समर सरांना भेटायला येत होते पण माझी भेट होऊ दिलेली नाही, अशी सगळी कारस्थानं स्वानंदी बोलत असते. समरला तर धक्काच बसलेला असतो, ही काय बोलते नक्की, काय झालेलं आहे. खरं तर त्यावेळी स्वानंदीला फक्त एकच गोष्ट आठवत असते आणि ती म्हणजे तिच्या बाबतीत जरी काही वाईट घडत होतं तेव्हा त्या पाण्यातून समरने तिचा जीव वाचवलेला असतो. समरने कसलाही विचार केलेला नसतो, त्या क्षणी तिचा जीव वाचवलेला असतो, तिच्यासाठी तो धावत गेलेला असतो. आणि आत्ता खरंच वेळ आलेली आहे आणि समरच्या बाबतीत हे सगळं करण्याची. मग आपण आता शांत का राहायचं, म्हणून समर हा धावून तिच्या मदतीला गेलेला आहे. आणि तर आपणही आता समरच्या बाबतीत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र आजीला खूप छान वाटत असतं, कारण माझ्या पिंट्याच्या पाठीशी अशीच खंबीरपणे उभी राहणारी स्त्री हवी होती, बायको हवी होती, आणि तशी बायको त्याला मिळालेली आहे. कारण या मल्लिकाने प्रत्येक वेळेस पिंट्याच्या बाबतीत चुकीचं सगळं केलेलं आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि इकडे अधीराला सुद्धा खूप छान वाटत असतं, कारण तिची स्वानंदीताई, नंदूताई ही आज तिच्या दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते. आणि त्याचबरोबर ती बोलत असते तेव्हा मात्र ती पाहतच राहते. ती म्हणते की खरंच आज ना मला खूप बरं वाटत आहे, माझा पिंट्या दादा ना नेहमी सुखात राहणार आहे, असं ती सांगू लागते. आणि इकडे मल्लिका म्हणत असते की ही वाटेल ते माझ्यावरती आरोप करते, या गोष्टीला पुरावा काय आहे. तेव्हा आजी म्हणते की अजून कसला पुरावा हवा आहे तुला, कशासाठी तू पुरावा मागतेस, कारण जे काय सगळं केलेलं आहे ते तूच तर केलेलं आहे आणि तू पुरावा कसला मागत सुटलेली आहेस गं. तुला कसला पुरावा द्यायचा आहे, काय पुरावा बिरावा मिळणार नाही. आज स्वानंदी जे बोललेले आहे ना ते खरंच आहे आणि तू तशाच पद्धतीने वागत होतीस आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. आता मात्र स्वानंदी ज्या पद्धतीने सगळ्यांशी बोललेली असते त्यामुळं मात्र मल्लिकाची त्याचबरोबर अंशुमनची वाट तर लागलेली आहेच, पण त्यासोबतच काही गोष्टी अशाही घडलेल्या आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे आता अधीराची बाजू घेऊन ज्या पद्धतीने स्वानंदी बोलत असते, ज्या पद्धतीने स्वानंदीने या गोष्टी केलेल्या असतात त्या मात्र खरंच खूप छान असतात. आणि त्याचबरोबर समरसाठी सुद्धा स्वानंदी प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभी राहत असते आणि समरसाठी सुद्धा उभी राहायची तिची तयारी असते, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. आजीला तर खूप भारी वाटत आहे, कारण अशीच सून या घरात येणं गरजेचं होतं आणि तशी सून या घरात आलेली आहे, या गोष्टीचं आजीला कौतुक वाटत असतं. आता मात्र मल्लिकाच्या चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. त्या अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.